या मंचाला आणि भरगच्च अशा विराट आजच विजयाची सभा भरवली का काय अशा वातावरणामध्ये होणारी ही सभा, या सभेसाठी संबोधित करण्यासाठी तुम्हा सर्वांचे लाडके नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, आमच्या तालुक्याचं संयमी नेतृत्व आदरणीय विजयदादा, या तुमच्या मतदारसंघाच्या लोकप्रिय संसदरत्न खासदार माननीय सुप्रियाताई सुळे, अमोलदादा कोल्हे, आमच्या तालुक्याचे खासदार माननीय धैर्यशील भैया, सर्वांची नावं घेण्यामध्ये वेळ घालवत नाही आणि ज्यांच्या या पक्ष प्रवेशाचा हा सोहळा आदरणीय साहेबांच्या हस्ता झाला ते आदरणीय हर्षवर्धन भाऊ आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेल्या मोठ्या संख्येने असलेल्या भगिनी, तरुण मित्रांनो आणि वडीलधारी सर्व माझी मंडळी, अख्खा महाराष्ट्र ज्यांना सलाम घालतो त्यांना घरामधूनच आव्हान निर्माण केलं गेलं. आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटले. बारामती ही गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी, महिला, मजूर अशा सगळ्या भटक्या विमुक्तासहित या लोकांची ही राजधानी, आणि ही राजधानीच पडते का काय याची शंका तुम्हा सगळ्यांना, आम्ही तर बाजूचा तालुका, सगळ्यांना पडलेली होती. साहेबांनी बारामतीमध्ये 1.5 दिवसाचा गणपती बसवला होता. आणि हा गणपतीची लोकप्रियता एवढी वाढली होती की हा गणपती दूध प्यायचा म्हणून महाराष्ट्रभर बोलबाला झाला होता. आणि एक दिवस बातमी आली की हा गणपती दारू प्याला, भ्रष्ट झाला, आणि म्हणून साहेबांनी 1.5 दिवसामध्ये या गणपतीचं विसर्जन केलं. मित्रांनो, पण गणपतीचं विसर्जन केल्यानंतर गणपतीच्या पायाजवळ हा उंदीर मामा राहिला होता. आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब या ठिकाणी आलेल्या, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं. तर हा सगळ्या तालुक्याला बनवणारा मामा, हा उंदीर मामा मी खरं तर काळजीत होतो, साहेब इंदापूर तालुक्याचा मार्ग कसा काढणार. मला वाटत होतं एखादा खटका लावून, एखादा पिंजरा लावून या उंदीर मामाचा बंदोबस्त करतील, पण साहेबांनी तर बुलडोजरच फिरवला. मित्रांनो, निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागणार आहे की जे म्हणून आज रामाच्या पार्टीमध्ये गेलेले आहेत त्यांचा कारभार पाहिला आणि साहेबांनी जाना जाना म्हणून संधी दिल्या होत्या. खरं तर साहेब त्यावेळेला मला मंत्री करणार होते, परंतु तुमच्या या उंदीर मामाचा नंबर लागला
आणि भरधाव वेगानं हा मामा आमच्या जिल्ह्याचाही पालकमंत्री झाला. आमच्या तालुक्यामध्ये 5 रुपये सुद्धा निधी दिला नाही आणि इंदापूर तालुक्यामध्ये सांगतात मी 5,000 कोटी रुपयाचा निधी आणला आणि कमिशन मात्र 5% 250 कोटीचं गोळा केलं. बरोबर आहे का?